हे छोटे छोटे 3 व्हिडिओ आहेत आणि एक मोठा आहे, तर सर्व पहा, तुम्हाला समजून येईल काय सिच्युएशन आहे. हे बघा, पांढरे लाईट, सिटीतला रोड आहे. हे किती लाईट आहेत बघा, 4 लाईट आणि 2 फॉग लॅम्पच्या जागी. परत या ठिकाणी इनोवा क्रेस्टावाला भाऊ ओव्हरटेकला. मी अजिबात साईड देत नाही असल्या लोकांना, जे हाय बीमवर कंटिन्यू गाडी चालवतात त्यांना अजिबात साईड देत नाही. आता या ठिकाणी पण पहा, समोरून येणारा ऑडिओ आलाय, लगेच त्यानं जे खालचे फॉग लॅम्पच्या ठिकाणी बल्ब होते ते बंद केले. आता या ठिकाणी समोरून येतोय, या ठिकाणी मी पूर्ण त्याच्या अंगावर गाडी घातली होती आणि त्यानं देखील माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मी पहिलं तर अप्पर टिप्पर देत होतो, पण त्याचा त्याला काहीही फरक नाही पडला. आणि मग त्याच्यानंतर मी थोडीशी त्या लाईनमध्ये गाडी घेतली, जेणेकरून माझ्या हेडलाईट त्याच्याकडे जातील. आणि त्याच्या डोळ्यावरती माझ्या हायबीमची लाईट लागल्यानंतर त्यानं माझ्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यानंतर मी गाडी वळवली. गाडी वळवून मी पाठलाग देखील केला. मला एक छोटासा व्हिडिओ बनवायचा होता. छोटासा व्हिडिओ बनवून मी सर्वांना हे सांगू इच्छितो की या पांढऱ्या लाईटचा सर्वांनाच त्रास होतो आणि त्याचा काय काय इफेक्ट होऊ शकतो. आता या ठिकाणी जर अपघात झाला असता समोरासमोर, तर सर्वस्वी चूक ही त्याची असती का, तर या पांढऱ्या लाईटला हायकोर्टाचा हे विरोध आहे, तरी देखील पोलीस प्रशासन, जे वाहतूक पोलीस प्रशासन आहे, ती याच्याकडे लक्ष देत नाही आहेत. परिवहन मंत्री, त्यांना काही घेणं देणं नाही आहे, केंद्राचे पण आणि राज्याचे पण, सर्वच. तर याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे सर्वांनीच. आणि हा रात्री गाडी चालवताना होणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तुमचे जे काही म्हणतो ना आपण की तुमचे काही कामं तुम्ही नाही केली, त्याच्यामुळं इतर गोष्टींचा आम्हाला त्रास सहन करायला लागतो विनाकारण सर्वसामान्य जनतेला. तर याचाही विचार करा थोडंसं, परिवहन मंत्र्यांनी याचा विचार केला पाहिजे. तर बघा, आणि खरंच आता बघा, या ठिकाणी डबल सॉलिड लेन आहे. अशा प्रकारच्या जर लाईन्स आखले गेले असतील तर सर्वच जण अशा ठिकाणी आपले रूल्स फॉलो करतील आणि असे हायबीमचे लाईट्स लावण्याची आवश्यकता नाही पडणार. पण भारतातल्या जास्तीत जास्त रोडवरती ना पांढऱ्या पट्ट्या असतात, सॉलिड लेन नसते, डबल सॉलिड लेन नसते, साईड पट्टी नसते, लेन पट्टी नसते, कुठलाही प्रकारच्या लाईन्स नसतात. विदन झेब्रा क्रॉसिंग देखील एकदा बनवतात, त्याच्यानंतर कधीही बनवत नाहीत. हा देखील मोठा प्रॉब्लेम आहे. चौकामध्ये, हर चौकामध्ये, छोटा मोठा चौक कुठलाही असू द्या, तिथं झेब्रा क्रॉसिंग असले पाहिजेत, त्याचाही विचार केला पाहिजे. आणि हे तुमचं जे काम आहे ते तुम्ही करत नाही आहेत, त्याच्यामुळं तुम्ही या पांढऱ्या लाईट्सवरती बंदी घालत नाही आहेत का, हा एक मला पडलेला प्रश्न आहे. जर असं काही असेल तर थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. जनतेनंही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जे लोक हेवी लाईट्स लावतात, जे पांढऱ्या कलरचे लाईट्स लावतात, 250-300 वॅटचे जे लाईट्स लावतात, ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात आणि इतरांसाठीही. आता हे म्हणजे हा वेळ होता 11 वाजताचा, संध्याकाळचा, रात्रीचा सॉरी. पण जर समजा हाच काळ जर सकाळचा पहाटेचा असेल, अर्ली मॉर्निंगचा, तर त्यावेळी ड्रायव्हरच्या डोळ्यावरती झोप असते. आणि जर डोळ्यावरती झोप असेल तर त्या सिच्युएशनमध्ये समोरासमोर अपघात होऊ शकतात. त्याच्यामुळे अशा पांढऱ्या कलरच्या हेवी लाईट्स वापरणं शक्यतो टाळा. आणि कस्टमर देखील जे गाड्या यूज करतात त्यांनीही शक्यतो पांढऱ्या लाईट्स असतील तर त्या गाड्या भाडेतत्त्वावर घेणं टाळा. याने होतं काय माहिती आहे का, समोरचा चिडला गेला किंवा दारू पिलेला असेल तर डायरेक्ट समोरासमोर अपघात होऊ शकतो. आता आमचं संभाषण तुम्ही पुढचं ऐकू शकता. अंगावर घालतात काय गाडी? तुला लाईट मारली म्हणजे तुला डॉन झाला का? डॉनचा विषय नाही, पण अंगावर घालता का तुला गाडी? लाईट मार, तू अंगावर घातली का तुला? ऑथॉरिटी नाही आहे ह्या लाईटला दादा. आपण तुम्हाला नको करा ना. नाही का? परमिट वाला तुम्ही पण. परमिटच आपली, दोघांची परमिटच आहे. गाडीत एवढी मस्ती नाही पाहिजे तुला आडवं येऊन डायरेक्ट गाडी लावायला, नाही का? हो, पण तुम्ही गाडी अप्पर तू मला हात करून टाक, माझी जेट ब्लॅक आहे, जा फोटो काढून टाक. तू मला हात करून सांग, माझी जेट ब्लॅक आहे, टाक हात तुझा. तो अगोदर अंगावर घातली होती, तो कळालं का? अंगावर मी तुम्हाला चार्जिंगला मोबाईल लागत होतो, तो परत अंगावर घातली म्हणून मी अंगावर घातली, कळालं का? ठीक आहे. हा, आता
काय व्हायला काय माहिती मला आहे? माहित होतं म्हणून मी दामान चाललो हा, नाही का? काय प्रॉब्लेम नाही मी काय तुम्हाला काय मारायला तू नाही काय आलो. डॉनवाणी लागला तुम्ही रे, कोणी गाडी असं आडवी वाटतं का लावायला. मी काय तुम्हाला मारायला नाही आलो? मी बोलतो आडव्यात लावा हा काय करणार आहे काय करणार आहे तू मग तुझ्या गाडीला एवढं मार नाही पाहिजे पण डायरेक्ट गाडी आडवी लावतो हा परमिट मला एवढं देणार तू